जाने दुश्मन नगिना दूध का कर जुपकार दुधाचे हिरवं कुंकू जाने दुश्मन। मग त्यामुळे तुम्हाला काय झालं, त्या श्रीदेवी बघितली तुम्ही पिक्चर मध्ये आणि ते बदला घ्यायला येते, त्यामुळे असं काय नाक बिगा असलच, ते काय बदला बिदला घ्यायला येत नाही। मग साप मला का चावतोय तर उदाहरणार्थ काय, ह्या हलणाऱ्या वस्तूवरती चावायचा तो प्रयत्न करत असतो। म्हणजे साधारण मी त्याच्या एवढ्या जवळ बसलोय, पण तो कधी चावल, तो कुठपर्यंत चावू शकतो हा मला त्याचा अंदाज माहिती आहे। कदाचित मी पकडतोय अशा पद्धतीनं। नमस्कार मित्रांनो, मी विलास। आज सुप्यामध्ये गावामध्ये लोकवस्तीमध्ये साप निघालाय। माझ्या घराच्या अंतरावरती म्हणजे हाकेच्या अंतरावरती साप निघालाय। आसिफ भाई कोतवालेच्या घरी साप निघालाय। ह्या पोराने पाहिलाय, ह्या पोराने सांगा आता तू कसा निघला दिसला साप? मी इकडून बाहेर ना आता आलतो, आडवा थांबलेला फणी काढून म्हणजे फणीच काढून उभा होता। तर मित्रांनो साप कुठं बसलेला आहे तर तू जाताना ह्याच्यामध्ये बसलेला बघितलं? नाही तेव्हा मध्ये होता। आणि नंतर मग इथे येऊन थांबलो तेव्हा ह्यांना आवाज दिला, तेव्हा आत गेला। 100% नागच आहे। नागच आता माझ्याच आजूमधला गल्लीमध्ये राहतो मी, साहजिक त्याला सापाच्या जाती पाठच झालेल्या आहेत। तो सांगतोय लय मोठा नाग आहे, साप ह्याच्यामध्ये गेलेला आहे, बसलेला मित्रांनो। खरंच इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, सायंटिफिक नेम नाजा नाजा, किंवा विषारीमध्ये भारतीय नाग किंवा इंग्रजीमध्ये कोब्रा देखील त्याला आपण त्याला म्हणू शकतो। इकडे मधल्या बघा चला गेला हवे मध्ये मित्रांनो एवढी मोठी साईज आहे त्याची। मित्रांनो ह्या सापाला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा, सायंटिफिक नेम साहजिकचे नाजा नाजा, आपल्या लोकवस्तीमध्ये असा एवढे मोठं साप निघायला लागलेले आहेत। आता हा तर एवढा मोठा नाग आहे। बरेच वेळेस काय होतं, साप तुम्ही बघता, नाग बघता, पण असे नाग आपल्या घराच्या शेजारी, आणि तसं तर परिसर पाहिला तर एकदम स्वच्छ आहे। पण आता साहजिकचे साप या दिवसामध्ये आपल्या लोकवस्तीमध्ये काय येतात तर पाल बेडूक सरडे उंदीर खाण्यासाठी येतात। हा नाग इथं माझ्या समोर आहे, रात्रीची वेळ आहे, एवढा मोठा नाग घरामध्ये निघलेला आहे। साधारण 8 सव्वा 8चा टायमिंग झालेला आहे। मित्रांनो जर असा साप तुमच्या घरामध्ये आला तर काय करतात, तर ज्यादा काय करायची गरज नाहीये। ज्या ठिकाणी साप बसलेला आहे ते सापाची जागा फक्त लक्षात ठेवायची, नाही तर काय होतं, साप आपल्या घरापाशी निघतो आणि आपण काय करतो तर त्याला बिवूनच लांब पळून जातो। त्यामुळे साप कुठे गेला हे काय लगेच आपल्या लक्षात येत नाही, कारण हा साप आहे एका जागेवरती न थांबणारा खरं तर प्राणी आहे, हा सतत पळत असतो। मी ह्या सापापाशी बसून बोलतोय पण सापाला खरंच कान नाहीये, सापाला मी काय बोलतोय त्याला अजिबात कळत नाहीये। त्यामुळं तुम्ही काय केलंय, तुम्ही पाहिलं पिक्चर सिर्फ तुम जाने दुश्मन नगिना दूध का कर जुपकार दुधाचे हिरवं कुंकू जाने दुश्मन। मग त्यामुळे तुम्हाला काय झालं, त्या श्रीदेवी बघितली तुम्ही पिक्चर मध्ये आणि ते बदला घ्यायला येते, त्यामुळे असं काय नाक बिगा असलच, ते काय बदला बिदला घ्यायला येत नाही। मग साप मला का चावतोय तर उदाहरणार्थ काय, ह्या हलणाऱ्या वस्तूवरती चावायचा तो प्रयत्न करत असतो। म्हणजे साधारण मी त्याच्या एवढ्या जवळ बसलोय, पण तो कधी चावल, तो कुठपर्यंत चावू शकतो हा मला त्याचा अंदाज माहिती आहे। कदाचित मी पकडतोय अशा पद्धतीनं, म्हणून तुम्ही काय घरी पकडायचा प्रयत्न करू नका। पकडलेला नाग हा खूप विषारी आहे, त्याच्या विष ग्रंथी मला पूर्ण दिसत आहेत। कमीत कमी हा 20 लोकांना सहज मारू शकतो, एवढं त्याच्या विष ग्रंथीमध्ये। आता विष जर पाहिलं ना तर 20 लोक सहज मरतील एका त्याच्या विषाने, एवढं त्याच्या आत्ता विष आहे। अधिकचा वेळ न घालवता असणारा सापाला आता पकडून मी निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडायला चाललोय। काय झालेलं आहे, आमच्या इथं आहे मोरेश्वर अभयारण्य वन विभाग, चारही साईडने फॉरेस्ट आहे। लोकवस्तीमध्ये आमच्या थोडं काही क्षेत्र आहे,
514.55 हेक्टर आम्हाला चारही साईडने फॉरेस्ट आहे. आता साहजिकचे पकडलेले साप हे वन विभागामध्ये सोडले जातात, ना की पकडून कुणाच्या वावरामध्ये किंवा घराच्या मध्ये सोडणारे. बरेच वेळेस काय होते, साप पकडून वन विभागामध्ये सोडले जाते. ते साप कित्येक लोकांना वाटत असेल की ते साप घरामध्ये येतात परत तेच फिरून. आता त्याला नाही इलाज आहे माझा, पण ना की ते पकडलेलं साप मी कुणाच्या घरामध्ये नेऊन तर सोडू शकत नाही, वावरामध्ये सोडू शकत नाही. हाय त्या फॉरेस्टमध्ये वन विभागाचं जे रिझर्व्ह फॉरेस्ट आहे त्याच ठिकाणी सोडू शकतो. अधिकचा वेळ न घरात आता ते पकडतोय. आता त्या सापाला बघायचं, तो साप कसा मला चावतोय, अशा पद्धतीने चावतो. काळजी घ्या तुम्ही पण, सतर्क राहा तुम्ही पण, शंभर तू पण काळजी घ्या. फायनल मित्रांनो आता या सापाला बोलतोय. आता बघत नाही आमच्या इथं नको म्हटलं तरी त्यांनी ती आणून झाडं लावल्यात. बरं आवाज येतोय तुमचा. हा काय आवाज यायचा नाही मला ना बा. दुसरी वेळ येईल आमच्या वाटेला अजून बघितलं आणि काय गेला तरी होता तर फायनल झालाय पकडून हा साप, हा नाग. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. 1 लाख सबस्क्राईब आपल्याला लवकर पूर्ण करायच्या. तुमच्या सगळ्यांचे थँक्यू, धन्यवाद, आभार मनापासून. 32,000 सबस्क्राईब आज आपले कंप्लीट झालेले आहेत पूर्ण. एक जवळपास 32,000 झालेले आहेत. लवकर आता 1 लाख सबस्क्राईब होतील. तुम्ही फक्त सबस्क्राईब असा सपोर्ट ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.